घेतलीस ना. जा, चालेल. Please. गुड इव्हनिंग स्टुडंट्स, माय सेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण इयत्ता पहिली दिनदर्शिका हा घटक शिकणार आहोत. इयत्ता पहिलीचे आपले सगळे घटक झालेले आहेत. त्याच्यामध्ये मराठीचा सुद्धा सगळा सिलेबस झालाय आणि गणितचा पण आजचा आपला शेवटचा घटक आहे. पहिलीला गणिताचे एकूण 25 प्रश्न विचारले जाणार आहेत. 5 जानेवारीला आपली फायनल ची परीक्षा आहे. इयत्ता पहिलीसाठी 75 प्रश्नांचा 150 गुणांचा एकच पेपर होणार आहे पहिली व दुसरीसाठी. याच्यामध्ये मराठीचे 15 प्रश्न, त्याच्यानंतर गणितचे 25 प्रश्न, इंग्लिशचे 10 प्रश्न आणि बुद्धिमत्ता 25 असे टोटल 75 प्रश्न आणि 150 गुण असणार आहेत. आणि 1.5 तास आपल्याला वेळ दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला बराच वेळ आपल्याकडे कमी आहे. त्या आहे ना, आपण काय करायचं, अभ्यास करायचा आहे. आता आजचा जो आपला गणिताचा पहिलीचा लेक्चर आहे त्याच्यामध्ये आज आपण दिनदर्शिका हा घटक शिकायचा आहे. आता दिनदर्शिकेमध्ये मराठी महिने आणि इंग्रजी महिने कॅलेंडर आपल्याला दिलं जातं. आता त्याच्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न, पहिल्यांदा इंग्रजी महिने किती आहेत, तर 12 इंग्रजी महिने आहेत. इंग्लिश मंथ म्हणजे इंग्रजी महिने, इंग्रजी महिने एकूण किती आहेत, तर 12 आहेत. त्याच्यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. मग त्या महिन्यामध्ये तर 31 दिवसांचे महिने किती आणि 30 दिवसांचे महिने किती हे बघूया. तर 31 दिवसांचे महिने, 31 दिवसांचे किती महिने आहेत बघा. 31 दिवसांचे महिने किती आहेत, तर आपण असं बोटावर मोजतो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या उंच भागावर येतात ते 31 दिवसांचे महिने असतात. रिमेनिंग फेब्रुवारी मंथ म्हणजे फेब्रुवारी महिना हा वगळता इतरचे ह्या उंच भागावर, उंच वटावर जे भाग येतात ते आपल्याला कोणते असतात, तर 31 दिवसांचे असतात. त्याच्यामध्ये जानेवारी हा 31 दिवसांचा येतो. जानेवारी 31 दिवसांचा. फेब्रुवारी 28 किंवा 29 दिवसांचा. त्याच्यानंतर मार्च 31 दिवसांचा. मार्च, त्याच्यानंतर मार्च झाल्यानंतर एप्रिल 30 दिवसांचा. एप्रिल, मे 31 दिवसांचा. जून 30 दिवसांचा. जून 30 दिवसांचा. जुलै, परत जर जुलै बघितला त्याच्यामध्ये जून नंतर जुलै परत 31 दिवस. जुलै 31 दिवस. त्याच्यानंतर जुलै नंतर बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. जुलै नंतर परत ऑगस्ट, परत ऑगस्ट पण 31 दिवसांमध्ये येतो. ऑगस्ट 31 दिवसांचा. ऑगस्ट नंतर सप्टेंबर 30 दिवसांचा. सप्टेंबर 30 दिवसांचा. ऑगस्ट, सप्टेंबर, त्यानंतर ऑक्टोबर परत 31 दिवसांचा. ऑक्टोबर 31 दिवसांचा. नोव्हेंबर 30 दिवसांचा. डिसेंबर 31 दिवसांचा. आलं लक्षात. तर अशा प्रकारे बघा, बघा याच्यामध्ये बघा 31 दिवसांचे कोणते महिने आहेत. जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर 31 दिवसांचे आहेत. यातला फेब्रुवारी महिना, आता फेब्रुवारी महिन्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. फेब्रुवारी महिना हा
28 किंवा 29 दिवसाचा असतो. ज्यावेळी फेब्रुवारी महिना हा 28 किंवा 29 दिवसांचा असतो, तेव्हा तेव्हा काय झालेलं असतं, लीप महिना असतो, लीप वर्ष असतं. फेब्रुवारी महिना की नाही 29 दिवसाचा असतो, तर लीप वर्ष असतं. दर 4 वर्षांनी लीप वर्ष येतं, म्हणून हा एक वगळता 28 किंवा 29 दिवसांचा वगळता बाकीचे बघा, एप्रिल जून सप्टेंबर नोव्हेंबर हे सर्व 30 दिवसाचे आहेत. एप्रिल जून सप्टेंबर नोव्हेंबर हे 30 दिवसाचे आहेत. आलं लक्षात? तर बघा, याच्यामध्ये इंग्रजी महिन्यामध्ये प्रश्न कसे विचारतात, एकूण 31 दिवसांचे महिने किती आहेत. आता हे किती झाले बघा, 1 2 3 4 5 6 7, 31 दिवसांचे 7 महिने झाले आणि 30 दिवसांचे 4 महिने. 30 दिवसांचे 4 महिने, 30 दिवसांचे 4 महिने, 31 दिवसांचे 7 महिने, एवढं लक्षात ठेवा. 31 दिवसांचे 7 महिने आणि 30 दिवसांचे 4 महिने. याच्यामध्ये ऑगस्ट 31 दिवसांचा, ऑक्टोबर 31 दिवसांचा, डिसेंबर 31 दिवसांचा, जानेवारी 31, मार्च 31, एक महिना एक सोडून फक्त फेब्रुवारी वगळता 28 29 दिवसाचा येतो. एप्रिल जून सप्टेंबर नोव्हेंबर 30 दिवसांचे येतात. 30 दिवसांचे एकूण 4, 31 दिवसांचे एकूण 7, 7 आणि 4 11 आणि फेब्रुवारी हा 28 किंवा 29 दिवसाचा होतो येतो. याची फक्त माहिती तुम्ही आता काय करा, हे तुम्हाला पाहिजे असेल तर 2 मिनिटात लिहून घेऊ शकताय. पुढे बघायचं आहे ह्याच्यावर प्रश्न. आता त्याच्यानंतर मराठी महिने आपण शिकायचे आहेत. मराठी महिने बघा, आता हे तुमच्या लक्षात आलं असेल. 31 दिवसांचे 7, 30 दिवसांचे 4 आणि 28 किंवा 29 दिवसाचा एक फेब्रुवारी महिना असतो. आता मराठी महिन्यांची माहिती घेऊया. आता मराठी महिने बघा, मराठी महिने चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. आता याच्यामध्ये बघितलं तर चैत्र महिना, पहिल्या मराठी महिन्याची सुरुवात म्हणजे आपले पाडव्यानं होते. वर्षाची सुरुवात आपल्याला पाडवा चैत्र मध्ये असतो. चैत्र महिना हा 30 किंवा 31 दिवसांचा असतो. चैत्र महिना हा 30 किंवा 31 दिवसांचा असतो. त्याच्यानंतर वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद, वैशाख पासून भाद्रपद पर्यंत सगळे जे महिने असतात ते 31 दिवसांचे असतात. म्हणजे वैशाख हा 31 दिवसांचा, ज्येष्ठ 31 दिवसांचा, आषाढ 31 दिवसांचा, श्रावण 31 दिवसांचा आणि भाद्रपद 31 दिवसांचा महिना असतो. म्हणजेच आपल्याला काय करायचं असतं,
मराठी महिने पहिला फक्त सोडला चैत्र जर सोडला तर तो तेवढा 30 आणि 31 दिवसांचा असतो. आणि शेवटचा जो आहे त्याच्यानंतर जो अश्विन येतो, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, हे सगळे 30 दिवसांचे असतात. आणि फाल्गुन जो असतो तो फक्त काय असतो, 29 किंवा 30 दिवसांचा असतो. म्हणजे 30 दिवसांचे आपल्याला एकूण किती आले, तर 31 दिवसांचे बघा, 31 दिवसांचे एकूण महिने 5, 31 दिवसांचे एकूण 5 महिने येतात. 30 दिवसांचे एकूण 5 महिने येतात. आणि शेवटचा जो फाल्गुन महिना आहे, फाल्गुन महिना जो आहे तो 29 किंवा 30 दिवसांचा असतो. शेवटचा जो फाल्गुन महिना आहे तो 29 किंवा 30 दिवसांचा असतो. तर बघा, चैत्र महिना हा 30 किंवा 31 दिवसांचा असतो, म्हणजे 5 किंवा 6. मग त्याच्यानंतर वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, भाद्रपद पर्यंत सगळे महिने हे 31 दिवसांचे असतात. त्याच्यामध्ये आपण काही वर खाली करून बघायचं नाहीये. त्याच्यानंतर मग भाद्रपद नंतर अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, हे जे आहेत ते सगळे 30 दिवसांचे असतात. आणि शेवटचा फाल्गुन जो महिना असतो तो 29 किंवा 30 दिवसांचा असतो. आलं लक्षात? आता याच्यावरून आपल्याला प्रश्न कसे पडतात बघा, मराठी महिने आणि इंग्रजी महिन्यावरून. इंग्रजी व मराठी महिने याच्यावर आपल्याला काय प्रश्न कसे पडतात, तर सोमवार नंतरचा येणारा दुसरा वार कोणता. आता वारावरनं पहिला प्रश्न येतात. पहिला प्रश्न, आठवड्यात एकूण किती वार असतात. आठवड्यामध्ये एकूण 7 वार असतात. आणि त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे की सोमवार नंतर येणारा दुसरा वार कोणता. सोमवार नंतर येणारा, पहिलीच्या मुलांसाठी आहे, सोमवार नंतर येणारा दुसरा वार कोणता. सोमवार नंतर येणारा दुसरा वार कोणता. त्याच्यानंतर बघा, बाल दिन कोणत्या महिन्यात असतो. बाल दिन कोणत्या महिन्यात असतो. पुढचा प्रश्न बघा, फाल्गुनच्या अगोदरचा महिना कोणता. फाल्गुनच्या अगोदरचा महिना कोणता. फाल्गुनच्या अगोदरचा महिना कोणता. आज 9 तारीख आहे तर परवा कोणती तारीख असेल. पुढचा बघा प्रश्न, या प्रश्न पुढच्या प्रश्नाची उत्तर घ्या. तर आता मी जी महिने देणार आहे त्या महिन्यामध्ये वेगळा महिना कोणता तुम्ही शोधायचा आहे. उदाहरणार्थ बघा, त्याच्यामध्ये मे, काय एक नंबर मे, मे 2 नंबर ऑगस्ट, ऑगस्ट 3 नंबर आहे फेब्रुवारी, आणि डिसेंबर.
डिसेंबर. तर हे एवढे तुम्हाला 5 प्रश्न दिलेले आहेत, त्या 5 प्रश्नांची उत्तर तुम्ही सांगायची आहेत. सोमवार नंतर येणारा दुसरा वार कोणता? बालदिन कोणत्या महिन्यात असतो? फाल्गुनच्या अगोदरचा महिना कोणता? आज 9 तारीख आहे, तर परवा कोणती तारीख असेल? मे, ऑगस्ट, फेब्रुवारी, डिसेंबर यांच्यातील ऑड गटात न बसणारा महिना कोणता ओळखायचा आहे? सोमवार नंतर येणारा दुसरा वार कोणता? तर सोमवार नंतर येणारा दुसरा म्हटलाय. सोमवार पहिला येतो, नंतर मंगळवार, त्याच्यानंतर बुधवार. तर सोमवार नंतर येणारा दुसरा वार, सोमवार नंतर म्हटलंय, सोमवार नंतर मंगळवार येतो, त्याच्यानंतरचा येणारा दुसरा वार म्हणजे सोमवार नंतर येणारा दुसरा वार बुधवार असणार आहे. तर याच्या अगोदर परत प्रश्न काय विचारतात? सोमवारच्या अगोदरचा महिना वार कोणता? सोमवारच्या अगोदरचा म्हटलं तर किंवा पूर्वीचा असे शब्द वापरतात, तर रविवार येणार. बालदिन कोणत्या महिन्यात असतो? तर बालदिन 14 सप्टेंबर हा बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आपण बालदिन म्हणून साजरा करतो. तर सप्टेंबर महिन्यामध्ये. पुढचा प्रश्न, फाल्गुनच्या अगोदरचा महिना कोणता? आता फाल्गुनच्या अगोदरचा महिना आपल्याला पाहिजे. तुम्हाला आता ह्याच्यासाठी मराठी महिने काय करायचे आहेत? तुम्ही मराठी महिन्यांमध्ये तुम्हाला हे शिकायचं आहे की मराठी महिने सुद्धा तुम्हाला पाठ पाहिजेत. तर मग तर बघा, फाल्गुनच्या अगोदरचा महिना आहे माघ. फाल्गुनच्या अगोदरचा महिना आहे माघ. आज 9 तारीख आहे, तर परवा कोणती तारीख असेल? आज 9 तारीख आहे, मग आज जर 9 असेल, बघा आज 9 असेल तर परवा कोणती असणार आहे? उद्या 10 आणि परवा 11 तारीख असणार आहे. परवा 11 तारीख असणार आहे. बघा आज 9, आज, उद्या असं मांडून घ्यायचं आणि परवा असं जर कॅल्क्युलेशन केला तर परवाची तारीख ही 11 येते. पुढे बघा, मे, ऑगस्ट, फेब्रुवारी, डिसेंबर याच्यातील गटात न बसणारा महिना ओळखायचा आहे. मे 31 दिवसांचा आहे, ऑगस्ट 31 दिवसांचा आहे, फेब्रुवारी 28 किंवा 29 दिवसांचा आहे आणि डिसेंबर हा 31 दिवसांचा आहे. म्हणजे मे, ऑगस्ट आणि डिसेंबर हे 3 महिने 31 दिवसांचे आहेत. म्हणून गटात न बसणारा शब्द आहे तो फेब्रुवारी आहे. महिना आहे तो फेब्रुवारी आहे, कारण फेब्रुवारी हा महिना 28 किंवा 29 दिवसांचा
असतो. आता त्याच्यानंतर काय विचारतात की कार्तिकच्या अगोदरचा महिना कोणता? मराठीमधले प्रश्न आहेत. कार्तिक महिन्याच्या अगोदरचा महिना कोणता? त्यासाठी कार्तिक महिन्याच्या अगोदरचा महिना अश्विन, अश्विन कार्तिक आपण म्हणतो. अशा प्रकारे आज आपण दिनदर्शिका हा घटक शिकलेलो आहोत. दिनदर्शिकेनंतरचा घटक आहे पुढचा. मी युनिट टेन्स अजून एकदा रिव्हिजन साठी मी घेणार आहे. युनिट टेन्स हा घटक आपण ओळखणे म्हणजे युनिट एकक दशक ओळखणे. एकक व दशक. तर एकक व दशक म्हणजे काय? अंडरस्टँडिंग म्हणजे एकक व दशक ओळखणे. याच्यामध्ये काय देतात आपल्याला? संख्या देतात. त्या संख्यांमधले आपल्याला काय करायचं असतं? एकक व घटक ओळखायचं असतं. उदाहरणार्थ आता बघा, प्रश्न बघा 26. 26 या 26 या संख्येतील एकक संख्या कोणती? बघा ह्याच्यामध्ये बघा 2, दुसरी आहे 0, तिसरा आहे 6, चौथी आहे 5, चौथी आहे 5. 26 या. तर बघा पुढचा बघा, दशक संख्या ओळखायची आहे. दशक कोणता? पुढे बघा एकक दशक मध्ये 28, दुसरा पर्याय आहे एक, पहिला पर्याय 28, दुसरा आहे 37, तिसरा आहे 38, चौथा आहे 48. तर वेगळा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तुमचं गणित बघा, 8, 0, 11, 50, 60 याच्यातला वेगळा पर्याय ओळखायचा आहे. नेक्स्ट बघा, 4, 5, 6, 10 वेगळा पर्याय याच्यातला ओळखायचा आहे. तर बघा या प्रश्नांची उत्तर झाल्यावर आपण इथंच थांबायचं आहे. प्रश्न काय? 26 या संख्येचा दशक ओळखायचा आहे. मग आपण काय करायचं? साईडला 26 हे लिहून घ्यायचं. 26 मध्ये 6 हे दशक आहे आणि 2 हे एकक आहे. 6 हे दशक आहे आणि 2 हे एकक आहे. म्हणजे एकक दशक. आणि समजा 126 मध्ये 6 हे एकक, हे 6 एकक, 2 दशक आणि एक हे शतक झालेलं आहे. एक हे शतक म्हणून ओळखतात. पुढे बघा 2, 0, 6, 5. मग 26 याचा दशक किती येणार आहे? ऑप्शन नंबर 6 पर्याय देतात. 1, 2, 3, 4. याच्यामध्ये 3 हा का आहे? उत्तर याचा बरोबर आहे. पुढे बघा 28, 37, 38, 48. याच्यामध्ये गटात न बसणारा पर्याय ओळखायचा आहे. 28, 37, 38, 48 गटात न बसणारा. याच्यामध्ये बघितलं तर ह्याच्या एकक स्थानी 8 आहे, ह्याच्या एकक स्थानी 8 आहे आणि ह्याच्या एकक स्थानी 8 आहे.
तर याच्यामध्ये गटात न बसणारा कोणता येणार आहे, तर 37 येणार आहे, कारण की ह्याच्या एक स्थानी किती आहे, 7 आहे. पुढे बघा शून्य. आता या संख्या शब्दात लिहिलेल्या आहेत त्या आपण काय करूया, अंकात लिहून घेऊया आणि त्याचं उत्तर काढूया. 0, 11, 50 आणि 60. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, गटात न बसणारा पर्याय ओळखायचा आहे. तर इथं बघितला तर इथं 0 आहे, इथं 11 आहे, इथं 50 आणि इथं 60 आहे. त्याच्यामध्ये एकक स्थानी इथं 0 आलं, इथं 0 आलं आणि इथं 0 आलं. फक्त ह्याच्या एकक स्थानी किती आहे, 11 आहे. म्हणून हा गटात न बसणारा पर्याय. म्हणजे एकक स्थानच्या संख्या वेगळ्या असतात किंवा दशक स्थानच्या वेगळ्या असतात. आता इथं बघा 4, 5, 6, 10 हे जर बघितलं तर या क्रमाने संख्या आलेल्या आहेत बघा, 4, 5, 6. आणि इथं फक्त काय लिहिली आहे, एक घर सोडून एक आलेली आहे. पण इथं काय लिहिले आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट 6 नंतर 4 पुढं 10 ही संख्या आलेली आहे. परत कसं विचारतात, पुढचा प्रश्न बघा. एक नंबरचा पर्याय 11, दुसरा आहे 67, तिसरा आहे 77 आणि चौथा आहे 99. तर याच्यामधला गटात न बसणारा पर्याय कोणता तुम्हाला विचारतात, तर 11, 77, 99. याच्यामध्ये बघितलं तर एकक दशक याच्यामध्ये सारखी संख्या आहे, इथं पण एकक दशक सारखी संख्या आहे आणि इथं पण एकक दशक सारखी संख्या आहे. याच्यामध्ये फक्त 67 याच्यामध्ये एकक व दशक दोन्ही संख्या वेगळ्या आहेत. आलं लक्षात. अशा प्रकारे आज आपल्या इयत्ता पहिलीचा जे लेक्चर झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण पहिलीचे सगळे गणितचे घटक शिकून झालेले आहेत, मराठीचे झालेले आहेत. आता राहिलेले बुद्धिमत्तेचे आपण कंप्लीट करून घ्यायचे. आता आपण इथंच थांबूया. थँक्यू.